मंदोदरी आहे ते तर सांगितलं सखा दशवधन चिंता कांता काही मता पाया पडून मंदिरात पंढरपूरला गेलेला माणूस का पंढरपूरला राहतो का? देवाच्या दर्शनाला गेलेला माणूस का देवाच्या दर्शनाला राहतो का? त्यांनी जाऊन सांगितलं म्हणले तुमची मालकीन त्याच्या पाया पडतात हे नुसतं पाय आपली ते आता खात तिकडून तिकडं फिरत आहे तेवढ्यात मंदोदरी पूजेचं ताट घेऊन आली का म्हणजे आले की काय झालं सांगासारखी गोष्ट नाही म्हणली. सीता काय म्हणली रागात म्हणलं ना काय म्हणले सीता म्हणली सीता पूर्ण बोधाची घेईन परडी मला बोधच केला म्हणले तिला आशा गेली माझी आशा तृष्णेच्या माझी आशा निघाली ते मला हे काय बोलायला लागले नाही म्हणली काम गेला काम यश क्रोध यश सगळं गेलं लोक गेला मला या प्रपंचाची काही सुद्धा मया राहिली नाही मला कसं झालंय बघा मालक मला सगळं जिकडं तिकडं बेवस दिसायला लागलाय जळी स्थळी काष्टी बाचानी जे दिसे भूत ते मानिजे भगवंत हा भक्तियोग मला तुमच्यात सुद्धा राम दिसायला लागलाय खंबात विराम दिसायला लागलाय घरात विराम दिसायला लागलाय भाजीत विराम दिसायला लागलाय बाकरीत विराम ते म्हटलं काय झालं तुला भूत लागलं का आई रावणाची चरित्र शतु महात्माची समग्र लिहिल्यासे सविस्तर नवे समाचार काल्पनिक बाधा नाही कल्पनेची बाधा नव्हे कोणी काळी ही संत मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण हे महत्वाचं आहे कुणाला कल्याण असावा ज्या मुखी निधान पांडुरंग ज्याच्या मुखात नाव आहे त्याचं कल्याण हो मग ही जी कथा आहे का ऐरावण मैरावण आणि हे राजा रावण आणि मंदोदरी अधिक सीता आजच्या अध्यामध्ये तिघाचीच कथा आहे पहिल्यांदा कथा झाली राजा रावण मंदोदरी सीता आता अजून मंदोदरी रावण ही कथा इथून इतक्यातच आजचा अध्याय गेला संदेहा सलजाचे मणी ही कथा कशात आहे सीतो महात्म्य ग्रंथ आहे बरोबर आहे हो जरा लक्ष देऊ जाऊ इकडं कथा कशात आहे सीतो महात्म्यामध्ये इथं काल्पनिक नाही काल्पनिक कथा नाही ही सीतो महात्म्यात घेतलेली कथा आहे त्याच्यामुळं संशय धरायचा तुका म्हणे सर्व संशय सांडवणे ठीक आहे तुका म्हणे नाही जनाबाईचे काय दृढधरी म्हणे एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी कशामुळं ज्ञान होय अतिमूर्खत्या त्याला काय करावं लागतंय हे ज्ञान होण्यासाठी काय करावं लागतंय वाचावी ईश्वरी वाचावी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी वाचावी संशय ग्रंथावर धरायचा नाही त्याच्यामुळे आपलं इतकं लांबलं
जे साधूंनी लिहिलंय ते खरंच असतंय. ज्याला जे वाचायचंय ते वाचा. कोणी रामायण वाचा, कोणी भागवत वाचा, कोणी ज्ञानेश्वरी वाचा, कोणी तुकाराम महाराजांचा गाथा वाचा, कोणी नामदेवराचा गाथा, कोणी नाथबाबाचा गाथा, नाथबाबाचे बारोड, जे काय असेल. पण ते सगळे किती बी नद्या आपल्या भारतावर मध्ये किती नद्या आहेत? जेवढ्या शरीरात नाण्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त नद्या आहेत. पण तेवढ्या नद्या जात्या कुठं? कुठे जात्यात? समुद्रात. तसं कोणी बी ग्रंथ लिहिलेला असू द्या, काही बी ग्रंथ लिहिलेला असू द्या, फक्त देवापाशीच जात्या. देवाच्या पायावरच. तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. कुणी कुण करता? आपल्याला बीडला जायचंय, वडवणे कोण गेलं तरी बीड आहे, आणि केस कुणीकडून मांजरसुंबा मार्गे गेलं तरी बीडच आहे. तसं भक्ती ही कशी बी केली तरी देवाच्या जवळ जाती. त्याच्यामुळे संशय घ्यायचा नाही. असो आता विचार किती चुकवू परिहार मत एकांत शाबास. कोण कोण किंकर परिहार असं म्हणलं की मागलं विषय मागला. बघता बघता माणूस म्हणते जाऊ द्या मागला सोडा. पण पुढं पण आलं की ईश्वरपणाला गेलो का? मुलगी शिकलेली का? पदवीधर आहे. गोरी गोरी कोणती आहे? उंची 5.5 फूट आहे. स्वयंपाक एकदम चांगला आहे. मग जगणं का जमत नाही पण सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं आहे म्हणजे सगळं सांगितलेलं सगळं मातीत गेलं ना. पण आडवा आला ना. पण आलं की नांदे बाबा खरं पुढे पण येऊच नाही. तसं असं म्हणलं की मागाला विषय क्लोज झाला. आता पुढे ही बहुत आता तरी पुढे नका करू ना. पुढे काय शंकराचार्याच्या पुढे प्रवचन चालू होतं. मोठे मोठे विद्वान बसलेले होते आणि एक त्रोटक असा सतरंजी उचलणारा माणूस होता. सगळं प्रवचन चालू झालं. प्रवचन संपाच्या काय मला त्या त्रोटकला वाटलं अजून थोडा ऐकावा. ते म्हणजे बाबा अजून पुढं काय? ते म्हणजे पुढं मी, माझ्या पुढं तू. प्रवचन संपलं ना. नाही मला अजून पुढं पुन्हा अर्धा तास लांबावं लागलं. शंकराचार्याला त्यांच्या चरित्रामध्ये कथा येते. तसं असं म्हणला विषय संपला. पुढं काय झालं? ग्रंथाचे नाभिधान शुद्ध भावाचा रामायण भाव धरला पुन्हा आसुवते पार बदलायचे. किती लांब आला पाहिजे आता? किती लांब आला पाहिजे? नाथ बाबांनी ग्रंथाला नाव काय दिलं? भाव अर्थ रामायण. जिथं भाव आहे भावामध्ये अर्थ आहे. अर्थ पैशाला सुद्धा म्हणलं जातोय. बरोबर आहे नाही? पैशाचं नाव सुद्धा संस्कृत मध्ये अर्थ आहे. आणि भावाला अर्थ म्हणजे भावाचं धन. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. धन कमवायचं, सगळे धन कमवायचं. मी सुद्धा कमवतोय, तुम्ही सुद्धा कमवायचं. पण त्याच्यात परमार्थाचं धन बरोबर संग येणार आहे. जे सगळं आहे का? सगळं धन मिळविले कोटी संघे आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा संग नाही. भारीतलं भारी आपल्याला कापड कोणतं असतंय? स्टँडर्ड क्वालिटीचं 3.5 रुपये मीटरचं. आपल्या अंगावरचे कपडे होत नाही. सगळे टाकून देते. मग संघ येणार काय? संघ येणार धन आहे परमार्थ धन. देवाचं नाव घेतलेलं, मोकळ्या मनानं परमार्थ केलेला, उपाशी माणसाला जीव घातलेला,
आणि एखाद्याला चांगला रस्ता दाखविणे हा सुद्धा परमार्थच आहे. वाट दावी तया पुण्या नाही पार, कोटी उपकार अगणित मार्ग दावून गेले आधी दयानिधी. एखाद्या माणसाच्या घरात कहार असला त्याला जर एखाद्या आपल्यासारख्याला समजून सांगून भांडण मिटलं, त्याच्या सुद्धा त्याच्या पुण्या नाही गणना. पुण्याची गणना कोण करी, ते सुद्धा पुण्याच आहे. भाव भाव धरनिया वाचे ज्ञानेश्वरी. पागले म्हणते लय बेजार करायला लागलं हे तेवढ्यात पाऊस यावा. मग म्हणते हे कसं आलं. भाव पाहिजे, भाव. भाव धरी तरी तारील पाषाण. तारले का पाषाण? कशामुळे तरले? भावामुळं. रामाला पाषाण तरले का? नाही. वानराला तरले का नाही? कशामुळं? वानराचा भाव होता. कशावर? नामावर. रामापेक्षा नामावर. ते एक आहे ना, उदकी तारिले पाषाण ते महिमान रामाचे. रामाचे का नामाचे? नामामुळं पाषाण तरले, रामामुळं नाही. मग नामावर ज्याचा भाव आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. भाव बळे आंगळे एरवी नाकळे करतळी यावळे, ऐसा हरी तुका म्हणे एक भावाची कारण. तुका म्हणे एक भावाची, तर काय लागत नाही, पैसा लागत नाही, रुपया लागत नाही, फक्त भाव. देव भावाचा मुकेला हाची दुष्काळ. हे नाव ह्या ग्रंथाला दिलंय. भाव अर्थ रामायण. किती वेळेस रामायणात पुन्हा 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 रिपीट त्या करता येतील, सांगता येत नाही. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला कटळा यावा, त्या माणसानं बडबड चालू करावं. ते म्हणजे काय रावले रे रामायण म्हणतात का? पण करणं नाही रामायण तो. कशामुळे म्हणते तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. ही खर दुष्यंत त्रिशरा पंचवटी राजा दशरथ वनवासाला निघालेला राम, ही रामायणात कमीत कमी 500 वेळा कथा येत असत. तीच कथा पुन्हा पुन्हा. अहो शक्तीच्या दिशेनं तीनदाच्या एकदा तीच कथा येते. कालनिमीला सांगता एकदा, मोदीची एकदा, पुन्हा एकदा, सगळं पुन्हा पुन्हा तेच पुन्हा पुन्हा तेच. त्याला काय म्हणायचं? रामा ये पुन्हा पुन्हा कथा करून त्या सांगायच्या की माणसानं पुन्हा त्या एकदा माणूस म्हणत नाहीत का? एक प्रमाण आहे बघा, पांडुरंग सत्य पण एकदाच म्हणायला पाहिजे ना. तसं नाही. सत्य तू विठ्ठला, तू सत्य आहेस, पण तीनदा का म्हणजे तीनदा सांगितल्यावर माणसाच्या लक्षात राहतं. एखाद्याला आमंत्रण द्यायचं असू द्या, एखाद्याला बरं का उद्या जेवायला जायचं पुढं, ते म्हणते ह्याने सहज सांगितलं, बरोबर आहे का नाही? आणि एकदा म्हणायचं जेवायला बरं का, पुढं जायचं, पुढं जाऊन म्हणायचं बरं का इसरातान मुद्दाम सांगायला लागलोय, आणि पुन्हा अजून पुढे जायचं बरं का चव्हाण महाराज, पुन्हा म्हणतात काम होतं ऐकून घेणार नाही. याला म्हणायचं काय म्हणायचं? काय म्हणायचं? तुझं तुम्ही बघा काय निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे निमित्ताला सभासद असं ग्रंथकर्त्यानं कमीपणा घेतलाय. माझं काही नाही, मला काय लिहिता येत नाही असं हरिएक रामायण सांगणार, वाचणार, हरिपाठ, गायक, नवादक कोणी असो आपल्याला काही येत नाही. तुम्ही बोलविल्या मी बोलेन, तुम्ही चालविल्या जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. मला काय येत नाही. देव तुमचा सेवक आहे, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद देवा हातशी मज. मला काय येत नाही असं कोण म्हणलं? गाव महाराज. हे ग्रंथ कोण लिहिला? माझ्या गुरुनी श्री गुरु सारिका
असता पाठीरागा. एकनाथ महाराज माझ्या कानात येऊ येऊ, कानात येऊ येऊ, कानात येऊ येऊ पुन्हा पुन्हा मला सांगते, गावबा उठ, गावबा उठ, गावबा उठ आणि काय कर.